नमस्कार मंडळी, तुम्हाला या सुंदर दिवसाच्या खूप साऱ्या सुंदर सुंदर शुभेच्छा. तर नुकताच वीकेंड संपलेला आहे आणि वीकेंड म्हटला ना की माझ्या घरामध्ये खुली सूट असते. म्हणजे मी वीकेंडच्या दिवशी विचारच करत नाही की घर इथे खराब आहे, तिथे खराब आहे, हे इकडे पडले, ते इकडे पडले. घरातल्या लोकांना खुली सूट असते की तुम्ही काहीही पसारा करा, मी अजिबात चिडणार नाही किंवा काहीच करणार नाही. मी 2 दिवस अगदी डोळे बंद करून बसलेली असते, खूप इग्नोर करत असते. पण सोमवार उजाडला की माझी लगबग सुरू होते, ती म्हणजे क्लिनिंग करण्याची. तर आज मी तुमच्यासोबत माझं सेमी डीप क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे. अतिशय डीप क्लिनिंग न करता अगदी वरचेवर सुद्धा काही ट्रिक्स वापरून आपण घर अगदी सुरेख आणि स्वच्छ ठेवू शकतो. त्यासाठी हा व्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हे सोफ्यावरचे कवर मी रात्रीच धुवायला टाकले होते आणि आता ते सुकलेले आहेत, त्यामुळे मी ते सोफा अगदी झाडून झटकून घेतला आणि जसा असतो नेहमीप्रमाणे तसंच ठेवून घेतला. शंभू मध्ये मध्ये स्केटिंग करतोय, अगदी 5-6 दिवसातच तो इथपर्यंत स्केटिंग शिकलाय. घरामध्येच तो स्केटिंग करतो, कारण की आमच्या बाहेर रस्ते इतके खास नाही आहेत की तो छान असं स्केटिंग करू शकेल. पण होतं काय ना की सगळे काही काळे काळे डाग ह्या फरशीवर उमटले जातात. तर आता कामात काम वाढ हे सुद्धा काम वाढलं आहे, ते म्हणजे ह्या स्केटिंगचे डाग पुसायचं. तर ते नंतर पुसेन मी, पण आधी सगळं काही क्लीन करून घेते. तर सगळं काही सोफ्याच्या खालून झाडून घेते, कारण की माझे ना थोडेसे पैसेसुद्धा हरवले होते, तर ते सुद्धा मी शोधत होते. तर ते मिळतील की कुठे मिळतील हे सगळं काही शोधत असतानाच डीप क्लिनिंगसुद्धा होईल असं माझा विचार होता. तर सोफ्या खालून वगैरे सगळं काही झाडून घेतलं. माझ्याकडे हाऊस हेल्पर आहे, ती येतेच, पण तरीसुद्धा माझी जी डीप क्लिनिंग आहे, जे माझ्या डोळ्यांना अगदी स्वच्छ दिसायला हवं तसंच स्वच्छ दिसण्यासाठी निदान 1 दिवस तरी मी अशा पद्धतीने क्लिनिंग करते आणि तो वार मी निवडते सोमवारचा, कारण की 5-6 दिवस घर खूप छान दिसतं आणि शनिवार रविवार उजाडला की पुन्हा आहे तेच होतं. त्यामुळे 2 दिवस अगदी मनसोक्त लोक हे पसारा करतात, घाण करतात, तर मी त्यांना करू देते आणि नंतर सोमवारी मी माझी जादू चालवते. घरातला सगळं काही कचरा मी झाडून घेतलेला आहे, बारीक बारीक धूळ पडलेली होती. सगळं काही सोफ्यावरचं वगैरे झटकलं, काणे कोपरे सगळे काही करून घेतलेले होते, त्यामुळे बारीक बारीक धूळ असते ती छान व्यवस्थित साफ करून घेतली. घराचं मुख्य प्रवेशद्वार, जिथून सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात, घरामध्ये येत असतात, तो प्रवेशद्वारसुद्धा मी छानच ठेवते. उंबरठा पूजन रोजच होतं आणि त्यासोबतच दरवाजाची चौकटसुद्धा रोजच्या रोज पुसली जाते. वरती जे काही तोरण लावलेलं आहे तिथे कधी ना कधी जाळं पकडतं, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते. आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आणि मंगळवार मला प्रचंड कामं असतात, कारण की मला खूप गोष्टी करायच्या असतात. जसा वेळ मिळेल तसं मी करत राहते. शंभू अजून शाळेत गेलेला नाही आहे, त्याची शाळा थोडं उशिरा असते, त्यामुळे मी बराच वेळ मला मिळतो घराची क्लिनिंग करायला. हॉलमध्ये ही जी छोटी गादी आहे याच्यावर मी थोडं डार्क बेडशीट टाकते, कारण की शंभूसोबत खेळणारे भरपूर मुलं असतात जे घरामध्ये येतात, दंगामस्ती करतात आणि जर लाईट बेडशीट घातलं तर ते अगदीच न परवडण्यासारखं आहे. रोजच्या रोज धुवून ते खराबच होणार आहे. हे निदान ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी मी धुतेच. तर अशा पद्धतीने सोफ्यावरचे सगळं काही, हॉलमधले सगळे काही जे काही होते ते सगळे धुवून ठेवलेले होते अर्ध्या रात्रीच. ड्रायरमध्ये घातलं की ती लगेच सुकतात. आता हॉल तर छानपैकी बऱ्यापैकी आवरून झालं. तर बेडरूममध्ये मला जरा जास्त सफाई करायची होती, कारण की बरेच दिवस झाले आम्ही बाहेर गेलेलो होतो 3-4 दिवसासाठी, त्यामुळे बेडरूमची जी खिडकी होती जाळीवाली ती ओपनच राहिलेली, त्यामुळे बराचसा धूळ कचरा यामधून घरामध्ये आला होता बेडरूममध्ये, तर तो मला नीट क्लीन करायचा होता. तर ह्या रूममधला जो काही कॉट आहे ना, त्याला छान असे कप्पे नाही, जसे इतर लाकडी कॉटला असतात जिथे ब्लँकेट्स वगैरे आपण इझिली ठेवू शकतो, तर तसे नाही आहे. त्यामुळे मी काय करते, अशा बॅगमध्ये भरून ठेवते आणि कॉटखाली ठेवते, म्हणजे ते वरतीसुद्धा दिसणार नाही आणि रोज रोज खूप असं अवघड जागेतून ते काढणंसुद्धा त्रास कमी होईल त्याचा. तर बेडशीटसुद्धा मी आठवड्यातनं एकदा चेंज करते. आठवड्यातनं एकदा बेडशीट चेंजच करायला हवीत. उशीचे कवरसुद्धा चेंज करायला हवेत, तर ते मी रात्रीच केलेले होते आणि धुवूनसुद्धा ठेवायला हवेत आठवड्यातनं एकदा सगळं काही, तर ते सुद्धा मी करूनच ठेवलेलं होतं. तर बेडशीट चेंज करते आणि काय झालं ना, माझ्या लक्षातच आलं नाही, त्या दिवशी मी इस्त्री केली, गावाला जाण्याच्या आधी काही इस्त्री केली आणि पूर्ण इस्त्री बेडशीटला चिकटली. बेडशीटच्या खाली हे
मॅट्रेस प्रोटेक्टर होतं तर ते सुद्धा चिकटलं. आता याला काहीतरी जुगाड करून रिपेअर करायला पाहिजे. तर ते मी करेनच, त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवेनच. आणि माझा हा जो ब्रश आहे ना, तो छोटासा ब्रश आहे पण खूप कामाचा आहे. म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर मला काढायचा इतका कंटाळा येतो, त्याऐवजी मी हा ब्रश आणि माझा हात इतके फटाफट कामं करतात आणि खूपच मस्त काम होतं. तर बघा, एका आठवड्यात एवढी धूळ जमा झाली मैत्रिणींनो. त्यामुळे फक्त आपण पिलो कवर आणि बेडशीट धुण्याकडे लक्ष देण्यापेक्षा थोडंसं लक्ष आपण जिथे झोपतो, जिथे आपण आराम करतो, त्या गादीवर सुद्धा छान असा क्लिनिंग आपला हात असायलाच हवा. तर गादी कशी क्लीन करायची, डीप क्लीन कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तर तो तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की पहा. तर बघा किती स्वच्छ झालेली आहे. आणि ती जी मॅट्रेस प्रोटेक्टर होतं ते मी धुवायला घातलेलं आहे आणि त्याचं जे फाटलेला भाग होता तो सुद्धा मी नक्कीच कवर करेन. त्याची आयडियासुद्धा आहे माझ्याकडे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की शेअर करेन. कॉटवर छानपैकी मी बेडशीट अंथरून घेतलेली आहे. फिटेड बेडशीट आहे. तर ही फिटेड बेडशीट मी घरीच बनवलेली आहे. याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि हा ब्रश तर मला जिथे ना तिथे मला हातात हवाच असतो जेव्हा मी क्लिनिंग करत असते, कारण की खूपच गरजेचं आणि खूपच स्वच्छ होतं. खिडक्यांचं ग्रिल म्हणा, काहीही म्हणा, खूप छान क्लीन होतं. तर सगळं काही स्वच्छ करून झालं. माझं घर जरी खूप मोठं असलं ना तरी सामान खूप कमी, लिमिटेड आणि सुटसुटीत असं ठेवलेलं आहे. त्यामुळे थोडंसं जरी स्वच्छ केलं ना तर अगदीच उठून दिसतं ते. तर हे मशीनसुद्धा आहे माझं. तर रोजच्या रोज रात्री काही ना काही मी शिवते. मला शिवल्याशिवाय ना झोपच लागत नाही. काहीतरी शिवतच राहायचं, काही ना काहीतरी शिवायचंच असं माझं असतं. तर रोजच्या रोज मला हे मशीन लागतंच. तर ते सुद्धा मी छानच क्लीन ठेवते. माझ्याकडे ना तसं बघायला गेलं ना करायला खूप काही गोष्टी आहेत, पण ना मला वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे. वेळच मला नसतो. कुठे वेळ पुरणार आणि एकटी मी कुठे पुरणार. तर जे मला शक्य आहे तेवढ्या गोष्टी तर मी नक्कीच करते. आता हे टेबलसुद्धा मी वरतून छान पुसून घेतलं. आता खिडक्यांना काचासुद्धा पुसून घेतल्या, सगळं काही पुसून घेतलं. ही अशी आठवड्याभराची जर एकदाच क्लिनिंग केली ना तर नक्कीच तुमचं घर कधीच घाण दिसणार नाही, किंवा किती धूळ आहे किंवा किती कचरा आहे असं कधीच कोणी म्हणू शकणार नाही. अगदी सोपे स्टेप्स आहेत. खूप काही डीप क्लीन करायची गरज नाही. साध्या सिंपल टिप्स आहेत ज्या फॉलो केल्या ना तर घर खूपच स्वच्छ दिसतं. तर बघा, आता ही जी मागची जी टाईल्स तुम्हाला दिसते ते सुद्धा एक छान गंमत आहे. ते सुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर पूर्ण बेडशीट, कॉट सगळं काही आज बेडरूममधलं एकूण एक वस्तू मी स्वच्छ केलेली आहे. गरम पाण्यामध्ये थोडंसं कम्फर्ट आणि थोडंसं लिक्विड डिश सोप घातलं आणि खिडक्या वगैरे पुसल्यानं अगदी मिनिटामध्ये चकाचक दिसतात. काहीच एक्स्ट्रा गरज नाही आहे किंवा खूप महागडे प्रोडक्ट्स वापरायची गरज नाही आहे. आता हा जो ड्रेसिंग टेबल आहे याच्यावरच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित पुसून मी ठेवते. कधी तेलाचे डाग पडलेले असतात बॉटल्सवर, पावडर्स इकडे तिकडे पडलेली असते, त्यामुळे ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं की छानच होतं. आता ह्या एका बेडरूमची संपूर्ण छान अशी क्लिनिंग झालेली आहे. दुसऱ्या रूमचा जो बेडरूम आहे त्यामध्ये खूप काही असं करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मी फक्त छान झाडू मारला आणि व्यवस्थित क्लीन केलं. तो देवरूम आहे आणि देवरूम नेहमीच माझा स्वच्छ असतो, त्यामुळे तो रोजच्या रोज डीप क्लीन करणं चालूच असतं माझं वर्षावर. त्यामुळे तो आठवड्यातूनच साफ करायला हवा असं काही नाही आहे. तो स्वच्छच होता. आता बाहेरचा संपूर्ण पॅसेज मी छान झाडून घेतला. नारळाच्या झाडाला ना फुलं धरली आहेत तर त्याचा इतका कचरा पडलेला, म्हणजे फुलं पडलेली आणि बरंच काय पडलेलं त्याचं, तर ते सगळं झाडून घेतलं. उगाच वाऱ्याने धूळ उडते आणि हीच धूळ घरामध्ये येते. तर एवढं सगळं करत असताना काय झालं, शंभूसाठी तव्यावर ना फ्राय पोटॅटोज बनवले आणि गॅस बंद केला. तवा गरम होता आणि माझ्या लक्षातच नाही की मी मिक्सरचं भांडं ह्या तव्यावर ठेवलं आहे आणि तसंच मी गेले शंभूला स्कूलमध्ये सोडायला. गॅस बंद होता. घरी आल्यानंतर पाहते तर पूर्ण घरामध्ये घाण वास येतो आहे आणि सगळीकडे धूर येते. म्हटलं कोणाचं तरी काहीतरी जळतं वाटतं. तर किचनमध्ये जाऊन बघते तर अरे बापरे, हे तर आपल्याच घरातला देखावा आहे. मी विचार केला की आता मी खूप दमले, इतकं घर आवरले तर थोडंसं रिलॅक्स करेन, पण कसलं काय, काही ना काही नशिबात कामं वाढलेलीच असतात माझ्या. तर आता हा एक वाढवा काम आहे. संपूर्ण मिक्सरचं प्लास्टिक यावर चिटकलं होतं आणि तेलामुळे संपूर्ण जो बाजूचा भाग आहे ब्राऊन झालेला तो जळालेला होता. तर त्यासाठी मी गॅस ऑन केला, गॅस फुल केला, त्यावर पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकला कुकिंग सोडा आणि व्यवस्थित पसरून घेतलं. कुकिंग सोडा म्हणजे काय माहिती ना, आपण भजीमध्ये टाकतो तो. आणि लिंबाची फोड घेतली आणि लिंबाची फोडीने घासलं. लिंबाची फोड पण नाटकं करत होती.
तर कसं बसं तिला तयार केलं आणि बाई जा म्हटलं की त्याची तव्यावर आणि जरा काम कर माझं. तर काहीतरी जुगाड लावून मी छान असं काम करायला सुरुवात केली आणि खरोखर ना काम झालं माझं, छान क्लीन झालं. तव्याला जे काही प्लास्टिक चिकटलं होतं ना ते अगदी व्यवस्थित आरामात निघालं. आता मी काय करते, हा तवा अगदीच हाताने घासून घेतला तरीसुद्धा स्वच्छ होते. माझ्याकडे एक ट्रिक आहे असा तवा जळालेला, तेलकट जळालेला तवा घासण्याचा. तर चला तुम्हाला दाखवते. तर छानपैकी सगळं काही क्लीन झालं. जेवढं काही बेकिंग सोड्याने लिंबूने घासलं जाईल तेवढं घासून घेतलं. तेलकटपणा तर नाही गेला खरं सांगायचं तर, पण बाकीचं जे काही प्लास्टिक होतं ते सगळं काही गेलं. तर आता मी गॅस बंद केला, तवा गार होऊ दिला आणि तो घासायला घेतला. हे असे अवघड कामं जर डायरेक्ट ग्रॅनाईटवर केले ना तर ग्रॅनाईटची पॉलिशिंग फिनिशिंग जाते आणि ते खूप खराब होतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने घासते. आणि मी काय लावलं माहिती आहे, तव्याला डव साबण लावला आहे. अगदी भारी, म्हणजे अगदी माणसं चमकतात, बायका चमकतात तसा माझा तवा पण चमकेल बघाच तुम्ही. तर ना कुठलंही ॲल्युमिनियमचं असं जळकं कुळकं भांडं घासायचं असेल ना तर अंगाला लावायच्या साबणाने घासायचं, अगदी चकाचक निघतं. तुम्ही बघाच आता किती भारी निघतं ते. काहीच करायची गरज नाही. अगदी सोपं आणि हलका असतो तो साबण, त्यामुळे पटापट सरकतो आणि अगदी पटकन क्लीन होतं. तर बघा खूप काही जोर न लावता व्यवस्थित क्लीन झालेला आहे. तर यामध्ये थोडंसं मी व्हिनेगर घालते कारण की तव्यालाचा जो वास आहे ना तो यायला नको म्हणून. तर व्हिनेगर घातलं आणि छान क्लीन केलं तर मस्त क्लीन झालं आहे, तुम्ही बघून घ्या. तवा तर छान हाताने घासून क्लीन झाला, पण माझं मिक्सरचं जे भांडं होतं ते गेलं. आता ते मला नवीनच घ्यावं लागेल, ते कधी रिपेअर होणार नाही. पण ठीक आहे, होतं असं कधी कधी. मला तर खूप हसायला येत होतं. ही जर चूक माझ्या घरातल्यांकडून कोणाकडून झाली असती तर अक्षरशः मी चिडलेच असते ऑब्व्हियसली. पण आता माझ्याकडून झाली आहे तर मी आता कोणालाच न सांगता पटापट सगळं काही कवरअप करते. तर छानपैकी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही तवा बघा किती छान चमकतोय. झाला की नाही अगदी नवीन नव्यासारखा. थोडंसं लिक्विड वॉशने सुद्धा घासून घेते, म्हणजे डव साबणाचा जे अगदी सॉफ्टनेस आहे ना तो जरा निघून जाईल आणि वाससुद्धा निघून जाईल डव साबणाचा. त्यामुळे मी पुन्हा एकदा घासून घेतला. तर अशा पद्धतीने आजचा हा माझा दिवसाचा व्लॉग होता. कधी कधी कामं सोपी करायला जाते पण कधी कधी खूप अवघड होऊन बसतं. तर बास आजपुरतं इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, बाय बाय.